हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड युनिट पाहणार आहोत. इनहेरिटन्स, इंटरफेसेस अँड पॅकेजेस. पहिल्यांदा पाहूया इनहेरिटन्स. व्हॉट इज इनहेरिटन्स? काय इनहेरिटन्स म्हणजे? इनहेरिटन्स इज द कन्सेप्ट ऑफ चाइल्ड क्लास और सब क्लास ऑटोमॅटिकली इनहेरिटिंग द व्हेरिएबल अँड मेथड्स डिफाईन इन अ पॅरेंट क्लास. म्हणजे काय सांगितलं आहे? इनहेरिटन्स ही अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये बेस क्लासमधले जे काही डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन असतात हे त्याच्या डिराइव्ह क्लासमध्ये ॲक्सेस केले जातात. इट इज अ मेकॅनिझम टू क्रिएट अ न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. म्हणजे काय? बेस क्लासपासून एक नवीन क्लास क्रिएट करायचा आणि त्या नवीन क्लासमध्ये बेस क्लासमधले डेटा मेंबर आणि जे काही मेथड्स असतील त्या मेथड्स ॲक्सेस करायच्या. ए प्रायमरी फीचर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अलॉंग विथ एन्कॅप्सुलेशन अँड पॉलिमॉर्फिझम. म्हणजे जे काही प्रायमरी फीचर्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे ते एन्कॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम हे पण आहेत. आणि याच्यासोबत इनहेरिटन्स हे एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं प्रायमरी फीचर आहे. त्याच्यात सांगितलेली आहे रियुजेबिलिटीची कन्सेप्ट. पहा बेनिफिट्स ऑफ इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्सचा इम्पॉर्टन्स काय आहे पहा. रियुजेबिलिटी एक मेन इम्पॉर्टन्स आहे जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तिचं. वन्स ए बिहेवियर म्हणजे काय? मेथड किंवा त्याला आपण फंक्शन म्हणतो. जावामध्ये फंक्शनला मेथड म्हटलं जातं. इज डिफाईन इन अ सुपर क्लास. काय सांगितलं? मेथड आपण सुपर क्लासमध्ये डिफाईन करतो. दॅट बिहेवियर इज ऑटोमॅटिकली इनहेरिटेड बाय सब क्लासेस. ती जी काही मेथड आहे ही डायरेक्टली आपण डिराइव्ह क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो, त्याच्या सब क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो. दज वी राईट अ मेथड ओनली वन्स अँड इट कॅन बी युज्ड ऑल सब क्लासेस. म्हणजे ती जी काही मेथड आहे ही आपण एकदाच राईट करतो आणि ती त्याच्या नंबर ऑफ सब क्लासेस असतील त्या कुठल्याही सब क्लासमध्ये आपण ती रियूज करू शकतो, पुन्हा यूज करू शकतो. म्हणजे त्याच्याने काय होतं? आपली जी काही प्रोग्रामची लेंथ आहे ती लेंथ कमी होते. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात, एक कोड आपण नंबर ऑफ टाईम लिहिल्याने तिथं काय होतं? कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होते. वन्स ए सेट ऑफ प्रॉपर्टीज आर डिफाईन इन अ सुपर क्लास ए सेम सेट ऑफ प्रॉपर्टीज इज इनहेरिटेड बाय ऑल क्लासेस. सेम तसंच जे काही डेटा मेंबर असतात हे डेटा मेंबरला इथं फील्ड म्हटलं जातं जावामध्ये. जे काही डेटा मेंबर असतात हे डेटा मेंबरसुद्धा आपण त्याच्या नंबर ऑफ सब क्लासेसमध्ये इनहेरिट करू शकतो. ए क्लास अँड इट्स चाइल्ड शेअर सम सेट ऑफ प्रॉपर्टीज. म्हणजे जो काही बेस क्लास आहे आणि त्याचा चाइल्ड क्लास आहे हा सेम प्रॉपर्टी शेअर करत असतो. त्याच्याने काय होतं की आपलं जो काही बेस क्लास आहे तो बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास याच्यामधले जे काही कॉमन प्रॉपर्टीज आहेत त्या शेअर केल्या जातात. त्याने आपल्या प्रोग्रामची लेंथ कमी होते. त्यालाच रियुजेबिलिटी म्हटलं जातं. ए सब क्लास ओनली नीड टू इम्प्लिमेंट द डिफरन्सेस बिटवीन इटसेल्फ अँड देअर पॅरेंट. फक्त काय बेस क्लास आणि डिराइव्ह क्लासमध्ये काही जर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील तर त्या आपल्याला सेपरेटली असाइन करायला लागतात. हाऊ टू डिराइव्ह सब क्लास. आता सब क्लास कसा डिराइव्ह केला जातो जावामध्ये पहा. बाय युझिंग एक्सटेंड कीवर्ड. टू डिराइव्ह अ चाइल्ड क्लास वी यूज द एक्सटेंड कीवर्ड. चाइल्ड क्लास डिराइव्ह करण्यासाठी किंवा डिराइव्ह क्लास असाइन करण्यासाठी एक्सटेंड कीवर्डचा यूज केला जातो जावा लँग्वेजमध्ये. सपोज वी हॅव अ पर्सन क्लास कॉल्ड पर्सन नावाचा एक क्लास घेतला. पहिल्याने एक एक्झाम्पल दिलं आहे. पब्लिक क्लास पर्सन नावाचा एक क्लास घेतला. त्याच्यामध्ये 2 डेटा मेंबर घेतलेत, नेम आणि ॲड्रेस. आणि खाली काय घेतले पहा, एक कन्स्ट्रक्टर घेतलं. कन्स्ट्रक्टरचा पार्ट पुढं आहे, तुम्हाला हे नका कन्सिडर करू. पहा एक मेसेज दिला आहे इनसाइड. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, एक्झाम्पल मी नंतर सांगते. सब क्लास इनहेरिट ऑल द पब्लिक अँड प्रोटेक्टेड मेंबर. आता सब क्लास काय इनहेरिट करतं? पब्लिक आणि प्रोटेक्टेड मेंबर ॲक्सेस करतं. फक्त प्रायव्हेट मेंबर आपण ॲक्सेस करू शकत नाही डिराइव्ह क्लासमध्ये. ऑफ इट्स पॅरेंट्स नो मॅटर व्हॉट पॅकेज द सब क्लास इज इन. म्हणजे कुठल्या पॅकेजमध्ये सब क्लास आहे हे कन्सिडर करत नाही. डायरेक्टली पब्लिक आणि प्रोटेक्टेड मेंबरमधले जे काही डेटा मेंबर आहेत ते आपण ॲक्सेस करू शकतो डिराइव्ह क्लासमध्ये. इफ द सब क्लास इज इन अ सेम पॅकेज. म्हणजे सब क्लास हा सेम पॅकेजमध्ये जर असेल ॲज
इट्स पॅरेंट्स इट ऑल्सो इनहेरिट द पॅकेज प्रायव्हेट मेंबर. म्हणजे सेम पॅकेजमध्ये जर असेल तर पॅकेजमधले प्रायव्हेट मेंबरसुद्धा आपण ॲक्सेस करू शकतो पॅरेंटमधले डिराईव्ह क्लासमध्ये. आता याचे नंबर ऑफ टाईप आहेत. फर्स्ट टाईप आहे सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्समध्ये काय दिलं आहे, स्ट्रक्चर हॅव्हिंग वन अँड ओनली वन पॅरेंट ॲज वेल ॲज चाइल्ड क्लास. म्हणजे सिंगल इनहेरिटन्समध्ये एकच बेस क्लास असतो आणि एकच डिराईव्ह क्लास असतो. चाइल्ड क्लास इज ऑथराइज टू ॲक्सेस द प्रॉपर्टी ऑफ पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टी चाइल्ड क्लास ॲक्सेस करत असतो. इथं त्यांनी डायग्रॅममध्ये एक्सप्लेन केले. इथे पॅरेंट क्लास दिला आहे आणि चाइल्ड क्लास दिला आहे. ॲक्सेसिंग ऑफ क्लास म्हणजे जे काही पॅरेंट क्लास आहे त्याच्यामधल्या प्रॉपर्टी आपण चाइल्ड क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो. शेअरिंग ऑफ प्रॉपर्टीज म्हणजे जे काही सेम प्रॉपर्टीज असतील त्या बेस क्लासमधल्या पॅरेंट क्लासमध्ये आपण ॲक्सेस करू शकतो. सिंटॅक्स दिला आहे त्याचा. क्लास ए नावाचा एक पॅरेंट क्लास दिला आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट त्याच्यामध्ये त्याचा बॉडी पार्ट येईल. त्याच्यानंतर त्याचा डिराईव्ह क्लास कसा केला आहे क्लास बी एक्सटेंड्स ए. म्हणजे क्लास बी हा एक चाइल्ड क्लास घेतला आहे, एक्सटेंड कीवर्डने तो डिराईव्ह केला आहे आणि ए हा बेस क्लास आहे. म्हणजे ए आणि बी, ए हा बेस क्लास, बी हा डिराईव्ह क्लास. ए क्लासमधल्या प्रॉपर्टी आपण बी क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो बाय युझिंग सिंगल इनहेरिटन्स. आता याचं एक सिम्पल एक्झाम्पल पाहूया आपण. हे एक्झाम्पल पाहूयात आपण. राईट अ प्रोग्राम फॉर फॉलोविंग डायग्रॅम. एक डायग्रॅम दिलेली क्लास पर्सन नावाचा एक क्लास घेतला आहे. त्याच्यामध्ये नेम आणि एज हे दोन डेटा मेंबर घेतलेत आणि एक मेथड घेतली गेट नावाची आणि त्याचा डिराईव्ह क्लास घेतला आहे एम्प्लॉय नावाचा. त्याच्यामध्ये एम्प्लॉय डेजिग्नेशन आणि एम्प्लॉय सॅलरी हे दोन डेटा मेंबर घेतलेत आणि गेटी आणि डिस्प्ले हे दोन जे काय आहेत ते मेथड्स घेतलेले आहेत. आता याचा प्रोग्राम पाहूयात आपण. प्रोग्राममध्ये काय केले इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार्ट. पहिल्यांदा एक पॅकेज इम्पोर्ट केले युटिलिटी पॅकेज. ह्या पॅकेजमध्ये काय केले, आता हे पॅकेज कशासाठी इम्पोर्ट केले युटिलिटी पॅकेजमध्ये जो काही स्टार आहे हा ॲज अ स्कॅनर क्लास म्हणून कन्सिडर केला जातो. युटिलिटी हे पॅकेज आहे आणि स्टारमध्ये आपण स्कॅनर क्लास घेतलेला आहे. युटिलिटी पॅकेजमध्ये जेवढे काही क्लासेस असतील तेवढे क्लासेस या स्टारमध्ये असाइन केलेले असतात. आपण हे जे काही पॅकेज आहे हे स्कॅनर क्लास युजरकडनं इनपुट घेण्यासाठी असाइन केलेलं आहे. नेक्स्ट आहे क्लास पर्सन. डायग्राममध्ये सांगितलं तसं पर्सन नावाचा एक क्लास घेतला. याच्यामध्ये नेम आणि एज हे दोन डेटा मेंबर घेतलेत. स्ट्रिंग नेम. आता जावामध्ये कॅरेक्टर यूज करत नाही, कॅरेक्टरच्या जागी डायरेक्टली आपण स्ट्रिंग यूज करत असतो. स्ट्रिंग नेम इंटिजर एज दोन डेटा मेंबर घेतले. त्याच्यानंतर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्कॅनर क्लास कशासाठी यूज करतो आपण युजरकडनं इनपुट घेण्यासाठी. मग स्कॅनर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. आता सिस्टीम डॉट इन म्हणजे काय, जसं आपण सिस्टीम डॉट आउटने स्क्रीनवर मेसेज प्रिंट करतो तसं सिस्टीम डॉट इनने युजरकडनं इनपुट घेतो आपण. ठीक आहे, म्हणून इथं स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून सिस्टीम डॉट इन घेतलं आहे. नंतर पब्लिक व्हॉइड गेट एक गेट मेथड घेतली आहे. इथं पब्लिक नाही घेतलं तरी चालेल कारण आपण सिम्पल एका सिंगल पॅकेजमधला डेटा ॲक्सेस करतोय. व्हॉइड गेट मेथड घेतली. गेट मेथडमध्ये काय केले सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एंटर नेम अँड एज हा जो काही पार्ट आहे हा स्क्रीनवर आपण डिस्प्ले केला आहे ॲज इट इज. नंतर नेम इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट. आता नेम हा काय आपला व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर एस सी हा काय आपला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट ज्याच्याने आपण काय करणार आहे युजरकडनं इनपुट घेणार आहोत. डॉट नेक्स्ट. आता हे लक्षात घ्या नेक्स्ट लाईन नेक्स्ट INT हे जे काही फंक्शन्स आहेत ह्या मेथड्स आहेत ह्या मेथड्स आपण कशासाठी यूज करतो युजरकडनं इनपुट घेण्यासाठी त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी. आता लक्षात घ्या स्ट्रिंग जर असेल तर नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन घेतात स्कॅनर क्लासच्या ऑब्जेक्ट नंतर जर इंटिजर असेल तर नेक्स्ट INT घेतात, फ्लोट असेल तर नेक्स्ट फ्लोट घेतात. नेम इक्वल टू SC डॉट नेक्स्ट. याने काय होणार आहे जो काही इनपुट असेल ते नेम ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं जाईल. स्ट्रिंग असाइन होईल. नंतर एज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट INT इंटिजर व्हेरिएबल एजमध्ये स्टोअर होईल जो तुम्ही देणार आहात सिस्टीमला. त्याच्यानंतर क्लास कंप्लीट झाला. आता नेक्स्ट एम्प्लॉय नावाचा क्लास एम्प्लॉय एक्सटेंड्स पर्सन. याच्यामध्ये काय काय घेतलं डेजिग्नेशन आणि सॅलरी सिस्टीम स्ट्रिंग डेजिग्नेशन इंटिजर सॅलरी. आता नंतर
इथे सुद्धा पब्लिक नाही घेतलं तरी चालेल, मी सांगते का नाही घेतलं इथे. व्हॉइड गेट ई मेथड घेतली पा system.out.println, एक मेसेज प्रिंट केला स्क्रीनवर. नंतर डेजिग्नेशन इक्वल टू ac.next. ac.nextने काय होणार आहे, स्ट्रिंग इथं प्रिंट युजरकडनं स्ट्रिंग व्हॅल्यू घेणार आहोत आणि डेजिग्नेशन ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत. नेक्स्ट सॅलरी इक्वल टू ac.next int, एक इंटिजर व्हेरिएबल घेणार आणि सॅलरीमध्ये स्टोअर करणार. आणि डिस्प्लेमध्ये काय करतोय आपण, जो काही डेटा युजरकडनं घेतलाय तो डिस्प्ले करतोय. व्हॉइड डिस्प नावाचं एक मेथड घेतली आहे, याच्यामध्ये system.out.println आणि इथं काय करतोय आपण, पर्सन डिटेल हा एक मेसेज स्क्रीनवर प्रिंट केला. त्याच्यानंतर system.out.println नेम प्रिंट केलं. आता लक्षात घ्या, हा जो काही डबल कोट मधला पार्ट आहे ह्या स्क्रीनवर ॲज इट इज डिस्प्ले होईल आणि ह्या दोन व्हॅल्यू सेपरेट करण्यासाठी आपण प्लस साइन यूज करत असतो. नेक्स्ट एज, डेजिग्नेशन, सॅलरी हा सगळा पार्ट आपण स्क्रीनवर डिस्प्ले केला. आता राहिला मेन फंक्शनचा पार्ट, जिथून तुमचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन स्टार्ट होतं पा. आता ऍक्च्युअल एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी इथेही तुम्ही पब्लिक नाही घेतला तरी चालेल, घेतला तरी काही हरकत नाही. पब्लिक क्लास सिंगल इनहेरिटन्स, मी एक सिंगल इनहेरिटन्स असं एक क्लास घेतलाय. ह्याच ज्या क्लासमध्ये तुमचं मेन फंक्शन असेल तोच क्लास, त्याच क्लासचं नाव तुमच्या फाईलचं नाव असणार आहे. लक्षात घ्या पा, इथं फाईलचं नाव पण तेच दिलेलं आहे जे तुमच्या मेन फंक्शनच्या क्लासचं नाव आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. नंतर काय केले, मेन मेथड लिहिली आहे. मेन मेथड नंतर जो काही लास्ट डिराइव्ह क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई. इथं एम्प्लॉई फंक्शन आहे पा, न्यू एम्प्लॉई. नंतर काय केलंय, जे काही मेथड्स असतील ह्या मेथड कॉल केल्या. पहिली मेथड बेस क्लासमधली कॉल केली पा e.get, नंतर e.get e.display, सगळ्या मेथड कॉल केल्या आहेत. फाईल सेव्ह करूया आणि रन करूया. डी ड्राईव्ह मध्ये माझा फोल्डर सेव्ह केलेला आहे पा, cd याच्यामध्ये java_ शेकी नावाचा फोल्डर आहे. याच्यामध्ये मी माझा प्रोग्राम सेव्ह करून ठेवलेला आहे पा, javac सिंगल अंडरस्कोर ओके. प्रोग्राम कंपाईल करायचा आपल्याला पहिलं javac.java. आता काही एरर आल्यात पा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. आता स्टॅटिकचा एस आले, तो चेंज करूया आपण पा, पब्लिक स्टॅटिक ओके एस. अजून काय, स्ट्रिंगचा एस कॅपिटल. सेव्ह करायचा आहे प्रोग्राम, पुन्हा रन करूया. javac प्रोग्राम नेम .java पा, सक्सेसफुली कंपाईल झाले. आता एक्झिक्यूट करायचं आहे. जावा सिंपल प्रोग्राम नेम एंटर पा, एंटर नेम अँड एज. आता नेम एंटर करूया, एज एंटर करू. आता डेजिग्नेशन मध्ये पा काही व्हॅल्यू पुट केल्यात आणि नंतर सगळा डेटा काय झाला आपला डिस्प्ले झालाय. पर्सन डिटेल पा, नेम, एज, डेजिग्नेशन, सॅलरी. म्हणजे हा जो काही डेटा आहे हा आपण फक्त युजरकडनं घेतला आणि तो प्रिंट केलाय बाय युजिंग सिंगल इनहेरिटन्स. थँक्यू.